युट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि सकाळचं आज आहे महाशिवरात्री. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमच्या कुर्ची गावची यात्रा असते. महाशिवरात्रीला आमच्या कुर्ची गावची यात्रा असते. बरोबर त्यांचं चालू आहे, त्यामुळं सगळं अवघड झालेलं आहे. सकाळ सकाळचं वातावरण एकदम क्लिअर आहे. आपली गाडी एक वर आहे, एक गाडी काही गेल्या हॉटेलवर सकाळी सकाळी. आणि आता माझा उपवास आहे, सगळ्यांचा उपवास आहे. त्यामुळे उपवासाचं इथं शाबू करायचं आमचं. इथे चहा ठेवल्या दीदीनं आणि इथं गाणी बघत बसले. आणि अजून ज्यांना आंघोळ केली नाही आहे, ज्यांना अजून आंघोळ केली नाही आहे. सगळी पहिला आता चहा पिऊन घेतो आणि आजीला सोडायला जायचं, त्यामुळे पहिला चहा पिऊन घेऊया. आज उपवास असल्यामुळे आज दिवसभर असलं नुसतं पोटॅटो लाईट चिप्स वगैरे खायचं. जन्नूचा काय उपवास नाही. ए काय झालंय, आज का राहिल्यास जन्नू? काय तर प्यायल्या, काय प्यायल्या जन्नू? ते हळू प्यायल्या आणि कुरकुरे पण खायल्या. आणि दीदी त्याने तर अभ्यास करायल्यात. अजून नवीन वही घेतल्या, पहिलंच पेज लिहिल्या, पहिलंच पेज फाडाल्या. एक पेज बनवायला किती झाडं कापायला लागतात, किती काय काय करायला लागते माहिती आहे तुला? हा, आणि तू असं पेजेस असं कोरं पेज असं फाडून टाकायला लाज वाटत नाही तुला? नवीन वही घातल्यास. आता मी पेपर, माझं 12वीचा पेपर झालाय की नाही. आता आम्ही ऍव्हरेज काढून बघूया मला किती मार्क पडतात. काय फिजिक्सला 50 धर, केमिस्ट्रीला पण एक 50, इंग्लिशचा पेपर जरा अवघड गेलाय त्याला पण 50च धर. कमी पडतात त्याला जरा, खरं 50 धर तरी. आणि मॅथ्सला एक 65-70 धर, 30 जाऊन दे वर. आणि याला भूगोलला एक 80 धर, त्याला पडतात. त्याला अभ्यास ते काय आठवत धर ते होते बरोबर. आणि आयटीला आहे 100 पैकी 100, तरी पण 90 धर, 10 मार्क जाऊन द्यायचं. किती झालं? 390. 390 भागिले 600. हा, 6 विषयात म्हणून. हा, गुणिले 100 म्हणजे 65%. अगं बास की, 60च्या पुढे गेलं बास आहे मला. 65% निवांत म्हणजे 70% निवांत पडतात मला. काय विषय नाही. अगं 65, अगं आपण आता एव्हरेज धरले ग, एव्हरेज धरले. मिळतात ग, मिळतात एवढं. नाही एवढं 50 धरली की नाही, कमी आली की परत व्हिडिओ करायचं, परत आली की परत करायचं. मग काय ते काय बघ, आज न उद्या ते कळणारच आहे सगळ्यांना किती पडल्यात, किती गुण दाखवले आम्ही. आता मी अभ्यास करणार आहे. जिंदा लेपरे कुठं आहे ग, त्या मोडकून देतो. जुन्नू तू अभ्यास नाही, तुला अभ्यास नाही ठीक आहे. तुला 2 मसर, ए तुमच्या इथं मसर आहेत काय? ते जुन्नूला 2 घेऊन देणार आहेत ग. शेळ्या पाळणार आहेस तर तू शेळ्यानं फिरवणार का शेळी तुला फिरवणार ग? कोण कोणाला का फिरवणार? फिरतात का नाही? हा वय जुन्ना, ए जुन्नू आज महाशिवरात्रीचं बाळाचं शूट चालू आहे. इथं जुन्नूच असं काय केलंच नव्हतं वाटतं. ए तुला काय म्हंटल मी? नुसतं उशकिश केलंय मी. तो हात घालू नको त्याच्यात, तांदूळ काळ पडाल्यात. तेवढा आवरून बिवरून का बसल्यास करे? हा, मला काय नको, मला 1 कप चहा पाहिजे. आण जा. तूच विचारलीस की आता तुला काय पाहिजे आहे. हा, जा चहा करून आण जा. जा तू आण जा. हा, तुला येत नाही करायला म्हणजे? तुला येत नाही करायला? थांब, ते तांदूळ काळ करायला. मी रेडी झालोय आणि आता मी चाललेलो आहे आमच्या कोळची गावच्या ग्रामदैवताला.
आज आमच्या कोरचेगावची यात्रा आहे ना, त्यामुळे आम्ही सगळी चालली आहे. तिथे पाया वगैरे पडायला तर सकाळपासून मी तर काही गेलो नव्हतो आणि आत्ता चाललोय. दीदी पण रेडी. आणि आपण मंदिरात आणि मंदिरात सगळी पूजा वगैरे बाहेर गेलो. आपल्या बाळाचा आता फोटोशूट आहे ना, त्याला बेल पाहिजे होता आणि मी मंदिरात येऊन इथनं बेल घेतलंय. माझ्याकडे एक बेल आहे. कोण? माझ्याकडे काय नाही. माझ्याकडे काय नाही. जुन्नू आज नाही आहे ना यात्रा. जुन्नू ना सांगितलं आज यात्रा नाही आहे. आणि आज गर्दी काहीच नाही आहे. अजून तर काहीच गर्दी नाही. नंतर आता पुढे जरा होणार. उद्या डीव्ही काय गर्दी. आज कसला काय पाहिजे तुला? काय मामाकडे नाही. ते हे लावू की बाळाचं चालू आहे फोटो सेशन. सगळेजण आहेत. पप्पा आहे, दीदी आहे. अगं पिवळं पण आणशी लागे नाही. आणखी तिथे फुलं मेजून लाव ग. फुलं मेजून लाव. तिकडचं लय मोठं झालंय ते. हा तुला मगाशी तेच सांगितलं मी. आणि माझं पण करायचं. मी पण वाईट घालून आले. माझं पण करणार आहे. लहानपणी राहिलेलं हे नाही. जुन्नूचं केलंय की. जुन्नूचं प्रत्येक महिन्याला केलंय नाही. जुन्नू काळ टिपकी केले की नाही. तिथं पांढरं तर लावायचं. पांढरं तर लावू की तिथं. त्याच्यात नसल आपण लावायचं. ए म्हणजे पिलूला टिक्का लावला. कुठं आहे का ते विभीत आहे. गाडी न लावूया. हॅलो बागेत. हा यार रे चला जाऊया. फोटो काढे सर का. क्या करना पडता है के लिए. बाळ झोपायचं नाही. अरे जागते रहो. झोपलाय. झोप रे. उजेर भैर उशीर उडवायला. मामाला येणार है नाही का. हे चुकीचं आहे. तिला ती तर कुठं उडवायला. आपल्याला येत नाही हे सांगत नाही. बीटीएस म्हणजे काय आलं. कोणाला आनंद की त्याला मग दीदी सांग. आण जा की जाती टकोचा आणायला गेल्या जा. काय लहानपणी राहिलो. बोल बाबा बोल. जुन्नू त्याचाच केल्यावरच निघाली. आता मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता वेळ झालं ते म्हणजे झोपायची निवांत. आता तर मी हा व्लॉग एडिट करणार आणि उद्या माझा फिजिक्सचा पेपर आहे. त्यामुळे जरा सकाळी उठून वगैरे जरा अभ्यास वगैरे करून करायचा आहे. आणि हा व्लॉग आता इथेच एंड करतो. जर व्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि जाताना काम करा. ते म्हणजे तुमच्या भावाला सबस्क्राईब तेवढं नक्की करा. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.